आपल्या आंबेगाव तालुक्यातील मायंबा देवस्थानकडे रात्रीचे सुमारे 8 वाजता माझी पावले का वळाली ते सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे गाईज, मी प्रजिता बुरुड. तर शेतात आमच्या काम चालू होतं आणि ते पाहण्यासाठी सिम्बा आला होता. आता तितक्यातच लहू मामा बोलला की उरका लवकर, मायंबाला जायचे. मग पिशवीत नारळ, अगरबत्ती, पाण्याच्या बॉटल्स टाकून लहू मामा, अंकुश मामा, मावशी, मामाची पोरगी आणि मी आम्ही निघालो रात्रीचे 7:30 वाजता आपल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मायंबा देवस्थानकडे. मंदिराची सजावट इतकी सुंदर होती की एकदम छानच वाटून गेलं आणि त्या ठिकाणी कीर्तनाच्या कार्यक्रमाने अगदी 4 चांदच लावले होते. एवढ्या रात्रीचं पण मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित होते. तर अधिक मास निमित्त या ठिकाणी सप्ताह असतो आणि हे मला माहीत झाल्यानंतर इथे येण्यापासून मी स्वतःला थांबवूच शकले नाही. कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी आरती झाली आणि दिवसभर मन जरा नाराजच होतं, पण इथे येऊन मनाला खरी शांती मिळाली. अजून एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे या ठिकाणी दररोज जेवणाची पंगत असते रात्री आणि दररोज अगदी उत्तमरित्या जेवणाचं नियोजन करतात, भरभरून जेवण वाढतात. आणि आज या ठिकाणी मासवडी, भाकरी, भात, रस्सा असं सर्व काही जेवणात होतं. त्या ठिकाणी माझा सत्कार केला, त्यासाठी थँक्यू सो मच. अजून एक इकडे आल्यावर खुश होण्याचं रिझन म्हणजे आपले फॉलोअर्स. तुमच्यामुळे आज माझ्या चेहऱ्यावर हसू आलं, त्यासाठी थँक्यू. आणि ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट करा आणि आता लाईक अँड फॉलो करून जा.